आई, माझं चुकलं. तू खरं काय ते घरात सांगितलं हेच चुकलंय ना, असं तुला वाटतंय. तू हे जरी सांगितलं नसतंस तरी खरं ते खरंच राहणार होतं ना. त्याचं चुकलंय ते चुकलंच. आई हो, पण त्याच्यामुळे अख्ख्या घराचा सूरच बदलून गेलाय आणि त्याची बोच लागून राहिली मला. कारण मला असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झालंय. बदलू दे घराचा सूर. जोपर्यंत मला आतून वाटत नाही तोपर्यंत मी काहीही करणार नाही. विक्रांत एकटा पडला, मान्य आहे मला, पण मनाची हाक आल्याशिवाय मी पाऊल पुढे टाकणार नाही. अरे तुम्ही गेला नाहीत अजून? निघणारच होतो पण काही काम आठवलं का? नाही, काम नाही. हे आठवलं की आता घरी दिवाळीचं नेहमीसारखं वातावरण नसणार आहे. जाता जाता अचानक थांबलो आणि घरी जावं असं वाटतच नाहीये. हो, लहानपणापासून मी दिवाळीची घरी इतकी धमाल बघितली आहे ना मानसी. म्हणजे बाबा आणि मोहन काका हे किती हौशी आहेत तुला चांगलंच माहिती आहे. ते सगळीकडे दिव्यांची रोषणाई करून टाकायचे, सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणायचे. आई आणि गीता काकी एकत्र फराळ करायच्या, आजी सुद्धा. किचन मध्ये गेलं ना की बरं वाटायचं. तिघी जणी मिळून एकत्र फराळ तयार करण्यात दंग असायच्या. हे असं वातावरण हवं ग. हेच खरं घरपण ना. हो, अगदी खरंय. म्हणजे दिवाळी कधी संपूच नाही असं वाटायचं. पण आज दिवाळी येऊच नाही असं वाटतंय. सगळंच कसं बदललंय ना आता. तिथे निर्मला त्यांची अवस्था वेगळी, आमच्या घरी तर सगळंच वेगळं आहे. आजींची पण कशी अवस्था असेल ना. तुम्हालाही एकटं वाटतं इथे. काय ना मानसी, प्रश्नाचं उत्तर नाही ना मिळालं की अस्वस्थ व्हायला होतं. यु नो विक्रांत, आय बिलीव्ह की योग्य वेळ आली ना की उत्तरं मिळतातच. फक्त आपल्याला वाट पाहावी लागते आणि प्रयत्न सुद्धा करावे लागतात. मी काय प्रयत्न करू सांग ना. आजी तर माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाहीये. प्रत्येक वेळी तुम्हीच प्रयत्न करावेत असं कुठे म्हटलं मी? म्हणजे सॉरी, मला ना एक महत्वाचं काम आहे. मला जावं लागणार आता. मी पळते आता. बाय बाय. आजी, तू कशी आली इथे? तुम्ही आहात म्हणून तुम्हाला भेटायला आले. मला भेटायला? तुला काय माहित मी इथे आहे? ऍक्च्युली मागे एकदा मला विक्रांत असंच म्हणाले होते की तुम्ही एरवी देवळात जात नाहीत, पण अस्वस्थ असलात की देवळात जाऊन बसता. म्हणजे इतर लोक ज्या कारणासाठी जातात त्या कारणासाठी नाही, पण तुम्हाला तिथे जाऊन बरं वाटतं म्हणून. आणि मी घरी गेले तर तिथे तुम्ही नव्हता. मग वाटलं की तुम्ही इथेच असाल. तुला काय माहित मी अस्वस्थ आहे? नाही तर मग तुम्ही इथे येऊन का बसला असता? काय काम आहे? काही नाही, गप्पा मारायला आलीये. मला सांगतेस गप्पा मारायला? मी माणसं बरोबर ओळखते. तू नुसती गप्पा मारायला आली नाहीयेस आणि तू प्रयत्न करणं सोडणाऱ्यातली मुलगी नाहीयेस. नाही आजी, पण खरंच मी परत त्या विषयावर बोलायला नाही आलीये. मी तुम्हाला इन्व्हाइट करायला आलीये. कशासाठी? परत भेटण्यासाठी. जस्ट गप्पा मारायला, बोलायला. मग बोल ना. इथे नाही आजी,
कॅफेमध्ये? देऊळ काय वाईट जागा आहे? नाही नाही, अजिबात नाही. पण आजी, कॅफेमध्ये जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. मग चला ना आजी, प्लीज. मला तुझा प्लॅन कळत नाही असं नाहीये. मागच्या वेळेला मी तुला फोन केला आणि तू आली होतीस, हे मी विसरले नाही. आता तू मला विचारते तर येईन. आजोबा, घेऊन टाका ना गोळी. बघ ना ग, औषधच नको म्हणतायत. असं कसं चालेल हो? का आजोबा, का नकोय तुम्हाला औषध? कशासाठी बरं व्हायचं? जाऊ दे, आता ताकद नाहीये माझ्यात. हे बघ, हे असं चाललंय सकाळपासून. तुम्हाला अजूनही त्रास होतोय ना? ताई असं का वागली, खोटं का बोलली, तिच्याकडून अशी चूक झालीच कशी, हे सगळे प्रश्न येत आहेत ना मनात. मोनिका चुकलीच, याबद्दल कुठलाही प्रश्न नाही माझ्या मनात. पण आजोबा, काही वेळा काही गोष्टी कोणी मुद्दामून करतं असं नाही ना. हो, पण किती गोष्टी पाठीशी घातल्या आपण तिच्या. पण मोनिकाच्या ह्या चुकीला क्षमा नाही. हे असले विचार डोक्यात घेऊन जगून तरी काय उपयोग आहे? अहो, असं नका ना म्हणू. का नको म्हणू? तिच्या सासरच्याला काय वाटत असेल तिच्याबद्दल आणि आपल्याबद्दल? आपली मान त्यांच्या समोर कायमची खालीच गेली ना. पण आजोबा, तिच्या सासरकडच्यांना ही गोष्ट कळली होती, तरी त्यांनी आपल्याला सांगितली नाही. ह्याचाच अर्थ त्यांनी ती पटवून घेतलीये ना. पटवून घेणे सुद्धा चुकीचंच आहे ना. मग तरी त्यांनी तसं का केलं? कारण त्यांना कळलं की आता आपण काही करू शकत नाही. तिच्या आयुष्यात नव्याने आलेल्या लोकांनी जर तिला समजून घेतलं तर आपण तर तिचं पहिलं कुटुंब आहोत ना आजोबा. आपण त्याच्या बाबतीत इतकं कठोर कशाला व्हायचं? विसरून जा सगळं आणि सारखा सारखा हा विचार करू नका, कारण त्याने तुम्हालाच जास्त त्रास होईल. कारण ताई तुमची लाडकी आहे ना. होती. बरं, होती, पण तरी आता सगळं विसरून जा प्लीज. प्रयत्न करेन बस. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही गोळी घ्या आणि शांतपणे झोपा. ओके आजी, ही गोळी द्या आजोबांना. आणि आज ना मला यायला उशीर होईल. बर, निघते मी. ये. बाय आजोबा. बाय. हॅलो, हा ताई बोल. तू मला एकटं पाडायचं ठरवलंयस मानसी. ताई, व्हॉट्स रॉंग विथ यू? एव्हरीथिंग इज रॉंग. माझ्या बाबतीत सगळं चुकतंय मानसी. मी काय करू मग? तू करतेस हे सगळं मानसी. ताई, काय बोलतेस तू? बरी आहेस ना तू?
ज्याच्यासाठी स्वतःचेच माहेरचे दरवाजे बंद होऊन जातात तो कसा असेल ग? त्रासातच असेल ना. पण ऍक्च्युली तुला काय कळणार आहे या सगळ्यातलं? कारण तू सतत स्वतःचा फक्त चांगुलपणा मिरवतेस नाही का? आणि हे सगळं करून माझी मात्र कोंडी करतेस. एक सेकंड, मी काय केलं ताई? आणि मी तुझी कोंडी कशी करेन आणि का? आजी आजोबांना तू माझ्यापासून तोडतीयस. आधी निदान आजी आजोबा तरी माझ्या बाजूने पॉझिटिव्हली विचार करायचे, पण आता ते माझाच राग करतायत. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे होत आहे. कारण तू आजी आजोबांच्या मनात माझ्या विरुद्ध नको नको ते भरवलंयस. हा तुझा गैरसमज आहे ताई. गैरसमज नाही मानसी, मी प्रत्यक्ष अनुभवते हे सगळं. काल आजीला मला घरात घ्यायचं नव्हतं, आजोबांना सुद्धा मला भेटू दिलं नाही. ते मी सांगितलं म्हणून नाही ताई. आजी आजोबांना तुझं एक सत्य कळलंय आणि त्याच्यावरचीच रिॲक्शन होती ही. हे बघ ताई, सध्या ती रिॲक्शन खूप स्ट्रॉंग आहे, पण हळूहळू तिचा भर कमी होऊ शकतो. तुला थोडा वेळ द्यावा लागेल. डू यू अंडरस्टँड? आणि त्या वेळात माझं काय होणार आहे? मी एकटी पडत चाललीये मानसी. आणि या सगळ्यासाठी ना तू जबाबदार आहेस. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. निघालीस? आत्याने लवकर सुट्टी केली वाटतं आज. नाही. मग माझं एक काम कर, मला दीपालीच्या केसबद्दल जरा अपडेट्स दे, म्हणजे फाईल नाही बघावी लागणार. विक्रांत, सॉरी, पण मला आज बाहेर जायचंय कुणाला तरी भेटायला. आणि कसं आहे ना, मी वेळ दिली आणि वेळेत नाही गेले तर सगळी गडबड होईल. ओके, नो प्रॉब्लेम. घेते मी. ओ अच्छा, म्हणजे तुझं काही ठरतंय का? काय खरंच? वाव, दॅट्स ग्रेट. कुणाला भेटणारस? आज नातेवाईकांना भेटणार आहे मी. अच्छा. मी म्हटलं आधी नातेवाईकांना भेटूया, मग पुढे जाऊया. आजची मीटिंग जर चांगली झाली ना विक्रांत, तर पुढचे बरेच प्रश्न मिटतील. ऑल द बेस्ट. थँक्यू. आय रिअली नीड इट. तुला टेन्शन आलंय का? हो, म्हणजे थोडंसं. कसं आहे ना, मी जे ठरवलंय तसं होईल की नाही याची चिंता आहे मला. हे बघ, तुला एक सांगतो, या बाबतीत आपण जसं ठरवू तसं होईलच असं काही नसतं. म्हणजे तुला हवं तसं घडेल असं जर डोक्यात ठेवून जाणार असशील तर ते काढून टाक. कारण कसं आहे, तसा विचार करून जर तू गेलीस तर अपेक्षाभंग होण्याचे चान्सेस वाढतात. या यू आर राईट. सो डोकं शांत ठेव आणि मनात जे आहे ते स्पष्टपणे बोल. आणि सगळ्यात महत्वाचं, टेन्शन घेऊ नकोस. कुणाला माहित, कदाचित ह्याच भेटीत तुला तुझा जोडीदार मिळूनही जाईल. आणि मला तर पक्की खात्री आहे की तू त्याच्यावरती चांगलंच इम्प्रेशन पाडणार. अच्छा, इतकी खात्री आहे तुम्हाला? हो, मग समोरच्याला कसं कन्व्हिन्स करायचं हे तुला चांगलंच जमतं. तुम्हाला खरंच असं वाटतं? मी उगाच कधी काही बोलतो का? मी रोज बघतोय तू पेशंट्सशी कसं डील करतेस, घरी कशी वागतेस, त्यावरून सांगतोय मी. थँक्यू. पण आज कसं आहे ना, एका लिमिट पर्यंतच गोष्टी माझ्या हातात आहेत. पुढे काय होईल काहीच सांगता येत नाही. अगं, पुढे काय होईल हे कुणालाच माहित नसतं. सो डोंट वरी, जस्ट गो फॉर इट. येस, आय विल. आणि जे काय होईल ते तुम्हालाच आधी सांगेन. म्हणजे सांगावंच लागेल. येस, शुअर. आणि पॉझिटिव्ह माइंडने जा, सगळं नीट होईल. लेट्स होप सो. फिंगर्स क्रॉस्ड. हो,
आई कुठे गेलेली आता? काही माहित नाही, सांगितलं नाही काही तिने. आणि हे कंदील आईच्या खिडकीला लावणार होतास ना? हो लावणार होतो पण नको म्हणाली. मग काय करायचं? आता नसेल खोलीत तर लावून टाकूया. एकदा लावलं की परत काढणार नाही मुद्दाम ते. नको रे बाबा, तिच्या मनासारखं केलेलं बरं. आपण सगळं तिच्या मनाप्रमाणे करतो आणि ती मात्र बघ कशी करते. अरे बाबा, या वयात आमच्या लोकांचं असंच व्हायचं रे. जुन्या विचारांची माणसं ना आम्ही. पण आई कुठे जुन्या विचारांची? समजून घेतेच की सगळ्या नवीन गोष्टी. खरंय, पण ही गोष्ट तिच्या मनाला खूप लागून राहिली. खोटं बोलणं ती समजून घेऊ शकत नाही. त्याच्याबद्दल तिच्या मनात जो राग आहे ना, ती तो सोडून देऊ शकत नाही. गेली अनेक वर्ष बघतोय ना मी ते. तेच तर म्हणतोय मी. आई हे सगळं फारच ताणून धरते असं नाही वाटत तुला? म्हणजे किती दिवस चालणार आहे हा बोला? बास ना आता. या सगळ्यांनी काय साध्य होणार आहे? अरे बाबा, मी आडून आडून सांगून बघितलं तिला. आज तर तिला अगदी स्पष्टपणे सांगितलं, माई काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि पुढे जायचं असतं, पण ऐकतच नाही ती. माणसं ना वयाप्रमाणे मृदू होतात. म्हणजे आई सुद्धा पूर्वीपेक्षा मवाळ झाली आहे, पण हे का सोडत नाही अजून? ही गोष्ट तिला खूप लागून राहिली. मुख्य म्हणजे हे सगळं विक्रांच्या बाबतीत घडलंय ना, म्हणून तिला जास्त लागून राहिलंय. आपल्या घरातलं सगळ्यात शहाणं बाळ असं वेड्यासारखं कसं वागलं असं वाटत असणारच ना तिला. तुला काय वाटतं? तिला त्रास होत नसेल? खूप त्रास होतो तिला. अरे, लहानांवर रागावण्यात आनंद नसतो रे बाळा. हो, पण आता जरा तिने सगळं विसरून जायला शिकलं पाहिजे ना. वयाप्रमाणे स्मरणशक्ती कमी होते असं म्हणतात. आईच्या बाबतीत ते घडलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. म्हणजे हा जो काही सगळा प्रकार घडलाय तो आपोआप विसरून गेली असती. मुळातली तत्वाला धरून राहणारी माणसं नंतर आडमुठी होतात ना, तसं झालंय तिचं. मला आशा होती की दिवाळीच्या आधी एखादा तरी प्रयत्न सार्थकी लागेल आणि आई विक्रांशी बोलायला लागेल. पण दिवाळी उद्यावर आली आहे, असं होणार कळत नाही. हे बघ ना, सगळीकडे दिवाळी असणार, रोषणाई असणार, आनंद असणार, आणि आपल्या घरामध्ये मात्र खरंय रे. सगळ्यांचे सगळे प्रयत्न करून झाले. काहीतरी चमत्कार झाला ना तरच हा अबोला सुटू शकेल. नमस्ते आजी. नमस्ते. बोल. आधी बसून तरी घ्या. कॉफी सांग. एक्सक्यूज मी. 2 कॅपिचिनो. आता बोल. आजी, ॲक्च्युली मला कोणाला तरी एक मेमोरेबल गिफ्ट द्यायचंय. हो का? कोणाला? लवकरच कळेल तुम्हाला. म्हणजे गिफ्ट कोणासाठी आहे ते लवकरच कळेल तुम्हाला. अगं, पण मला कशाला बोलवलंस? काय गिफ्ट घेऊ हे विचारायला? नाही आजी. ए बाई, तू काय मला खेळ खेळायला बोलवलंयस का? बघ, नाही तर मी काय करीन, आलेली कॉफी पीन आणि सरळ निघून जाईन. आजी, मला जे गिफ्ट द्यायचंय ते तुम्हीच आहात. मानसी, अगं तू